शिक्षक भरती 2025ला सुरुवात. पवित्र पोर्टलचे नवीन प्रसिद्धीपत्रक, विविध 12 मुद्दे आणि कसे करायचं सेल्फ सर्टिफिकेशन, काय आहेत महत्त्वपूर्ण सूचना, शिक्षक भरतीला अखेर लागला मुहूर्त. चला पाहूया संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ. टेट 2025च्या सेल्फ सर्टिफिकेशनला म्हणजेच उमेदवारांची स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या तयारीबाबत एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे. एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक टेटमार्फत पवित्रमार्फत आलेलं आहे आणि 2025ची जी TAIT झाली होती त्याच्यासाठी तुम्हाला सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी तुम्हाला तारीख देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बरेचसेच मुद्दे आहेत ज्याच्यानुसार शिक्षक भरती जी आता होणार आहे नवीन 2025च्या टेटनुसार, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना काय काय करायचं आहे त्याच्या डिटेल्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की टेट ही 27/5 ते 30/5/2025 आणि 2/6 ते 5/6 या वेळेमध्ये झाली होती. या परीक्षेला जवळपास 2,28,808 उमेदवार यांनी नोंदणी केली होती. मूळतः परीक्षेला 1,71,000च्या आसपास बसले होते. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टलद्वारे आता सुविधा देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये काही ठळक सूचना त्यांनी केलेल्या आहेत बघा. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रवेशपत्र आता एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरला असेल आणि 2-3 प्रवेशपत्र घेतले असतील तर कुठल्याही म्हणजे एकाच प्रवेशपत्रावरच परीक्षा दिलेली असावी. जर 2 प्रवेशपत्रावर परीक्षा दिली असेल तर तो उमेदवार कोणत्याही ह्याच्यामध्ये टप्प्यावर तो निवड प्रक्रियेच्या ह्याच्यामधून बाद होईल. ठीक आहे, प्रक्रियेतून. त्यामुळे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. एक वेळेसच तुम्ही परीक्षा दिलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याला आता सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करण्यासाठी 15/12/2025 ते 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा आता 15 तारखेपासून 29 तारखेपर्यंत तुम्हाला स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर TAT CTATमध्ये जर काय तुम्हाला अडचणी येत असल्या तर तुम्हाला लॉग इनवर जाऊन तिथं रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. हे पाठीमागं सुद्धा आपल्याला 2022मध्ये दिली होती. त्या संदर्भानुसार जर तुम्हाला CTAT किंवा TAT अपलोड होत नसेल, प्रमाणपत्राचा नंबर घेत नसेल किंवा प्रमाणपत्र अपलोड होत नसेल, त्याच्यामध्ये काही डाटा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला संबंधित चेंज इन डाटा या मेनूमध्ये तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची आहे. ती रिक्वेस्ट तुमच्या जिल्ह्याकडे जाते आणि तिथं नोंद करून ते ॲप्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला त्याचे सर्व डॉक्युमेंट किंवा टेटचं जे आवेदनपत्र असेल, प्रवेशपत्र असेल, आपला विनंती अर्ज असेल, TAT CTAT गुणपत्रिका व प्रमाणपत्र असेल, हे सगळे घेऊन ओळखीचे पुरावे घेऊन तुम्हाला जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे जाऊन तिथं तुम्हाला हे ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे रिक्वेस्ट पाठवल्यानंतर. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर. आता बघा पुढचा मुद्दा आहे, जे ते पदवीकरिता CGPA, OGPA और लेटर ग्रेड असं देण्यात येतं. म्हणजे मार्क न देता CGPA मार्क्स देतात किंवा OGPA मार्क्स देतात किंवा लेटर ग्रेड फक्त देतात. त्या संबंधित विद्यापीठ किंवा संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण आपल्याला तिथं नमूद करायचे आहेत. म्हणजे आता 10वी 12वी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अर्हता जी असेल DED BEd वगैरे, तर त्यांच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर ह्या ग्रेड किंवा CGPA OGPA येत असेल तर त्यांनी प्रत्यक्ष गुणांचं रूपांतर करायचं आहे. प्रत्येक बोर्ड विद्यापीठ संस्थेचं सूत्र वेगवेगळं असतं. त्यामुळं पोर्टलवर अशी काही वेगळी तुम्हाला हे दिलेली नाही, प्रक्रिया दिलेली नाही. त्यामुळं ज्या त्या उमेदवारानं शैक्षणिक व्यावसायिक अर्हता असेल किंवा त्याची पदवी पदव्युत्तर असेल, 10वी 12वी असेल, त्यांच्या मार्फत त्या मार्काचं आपल्याला किती पर्सेंटेज पडते, ठीक आहे, ते गुण किंवा गुण किती आहेत त्याच्याप्रमाणे ते तिथं नोंद करायची आहे बघा. सेम त्यासाठी तुम्हाला तिथं गोष्टी ह्या दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा काही उमेदवारांकडे इयत्ता 10वी व 12वीची अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही. मग जर 10वी 12वी नसेल तर त्या समकक्ष असलेली कुठलीही अर्हता तुम्ही किंवा पात्रता तुम्ही धारण केलेली असली पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्हाला नोंद करता येईल. जसं की 10वी जर विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम असेल किंवा 12वीसाठी पॉलिटेक्निक आहे तर अशा किंवा डिप्लोमा ज्याला म्हणतो आपण, अशी जरी पात्रता असेल तरीसुद्धा त्याने माहिती नोंद करावी, त्या समकक्ष पुरावे त्यांनी जोडावेत. बाकी यासाठी स्वतंत्र सुविधा अशी दिली जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा शैक्षणिक अर्हतेअंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य प्रधान विषय आपण नमूद करावायचे आहेत. आपल्याला माहिती आहे बघा त्या टॅबमध्ये जो पदवीचा टॅब असतो त्याच्यामध्ये 2-3 विषय आपण टाकून देतो. तसं न करता मुख्य प्रधान विषय जे आहेत, जे
कंपल्सरी विषय आहेत तेच टाकायचे आहेत. पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सबसिडियरी विषय टाकायचे नाहीत. कंपल्सरी विषय आहेत तेच टाकायचे. स्वप्रमाणपत्रामध्ये तसं केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरले याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचा पॉईंट बघा. माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकांचा समावेश होतो. यामध्ये माजी सैनिकाची जी पाल्य आहेत किंवा त्यांची पत्नी आहे यांचा समावेश होणार नाही. माजी सैनिक जिवंत असताना त्याच्या पत्नीला याच्यामधून काही सूट मिळणार नाही किंवा पाल्यांना सुद्धा सूट मिळणार नाही. मात्र जर शहीद झाला असेल माजी सैनिक किंवा सैनिक जर शहीद झाला असेल तर मात्र त्यांच्या विधवा पत्नीला किंवा मुलाचा यामध्ये समावेश होऊ शकतो आरक्षणामध्ये नोकरीसाठी. अन्यथा होणार नाही याची नोंद घ्यायची. ठीक आहे. 11 नंबरचा पॉईंट आहे बघा. BA एड किंवा BSc एड जे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी काय नोंद घ्यायची आहे की स्वप्रमाणपत्र ज्यावेळी आपण शैक्षणिक अर्हता या शीर्षकाखाली करावी, सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल. याचा व्यावसायिक अर्हतामध्ये सुद्धा विचार केला जातो. याला सेपरेट हे करायची गरज नाही. म्हणजे पदवीचं वेगळं भरतो आपण आणि व्यावसायिक शिक्षणाचं वेगळं भरतो. मात्र BSc एड आणि BA एड यांचं एकत्रच भरायचं आहे. तर एकच टॅब असतो. त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. आणि आता याच्यामध्ये जर काही अडचणी येत असल्या तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये तर तुम्हाला इथं ईमेल दिलेला आहे पवित्रचा edupavitra25@gmail.com या ईमेलवर तुम्हाला संपर्क साधून तुमच्या काही अडचणी असतील तर विचारायच्या आहेत. सेल्फ सर्टिफिकेशनचा आपण व्हिडिओ टाकणार आहोत. व्यवस्थित कसं करायचं आहे, गडबड करू नका, भरपूर वेळ आहे. याच्यामध्ये आपण प्रॉपर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, काय अडचणी येत आहेत का नाहीत हे बघून आपण करायचं आहे. ठीक आहे. उर्वरित शिक्षक भरतीच्या सर्व व्हिडिओसाठी किंवा असलेले सगळे शिक्षक भरतीचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रत्येक शिक्षक भरतीच्या अपडेट या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनला बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे. धन्यवाद.